होता मे 2005 काय काय निमित्त 25 सॉरी. त्यामध्ये ते महाराष्ट्र शासनाचा 7/12 असताना सुद्धा त्याच्या योग्य परवानग्या घेतलेल्या नाहीत असं दिसून आलेलं आहे. पहिला महत्वाचा मुद्दा. याच्यामध्ये फौजदारी कारवाई करावी म्हणजे नक्की काय करावं? नाही आता आम्ही नाही ते आता माझा विषय नाही. मी फक्त डिपार्टमेंटच्या वतीनं कंप्लेंट लॉन्च करणार आहे. किती फसवणूक झाली आहे आणि सगळी स्टॅम्प ड्युटी त्यावेळेस काय भरली होती, काय सगळी प्रक्रिया होती, काय त्या संदर्भात माहिती मिळाली, आपण माहिती घेतली? हो स्टॅम्प ड्युटी साधारण 21 कोटी अपेक्षित आहे त्याला. त्यात 2 टप्प्यात एक 5% आणि 2%. 5% एक लेटर ऑफ इंटेंट आहे, त्याच्याबद्दल आयजी ऑफिसनी समिती नेमली. पण 2% तर भरायलाच पाहिजे, जी 6 कोटी होती. 6 कोटीचं तर नक्की किमान 6 कोटी एवढं. त्याची नोटीस पाठवलेली आहे की 6 कोटी भरावं, ते भरून घेतलं जाणार आहे का? हो आता जे निर्णय होईल ते सगळेच भरून घेतले जातील. सर या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपल्याकडे जे डॉक्युमेंट मिळाले किंवा त्यानुसार पुढची काय कारवाई? बघू मी डिटेल सांगतो. मला पण थोडे लिमिटेशन आहेत माझं. आपण पाहतोय की हे सध्या आता सध्या पोलीस कंप्लेंट दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अमेडिया कंपनी आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती आपण पाहतोय की गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी हे